नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू हे सरकारवर नाराज दिसत आहे. मध्यंतरी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांचे मन वळवण्यात सरकारला फारसं यश आल्याचं दिसत नाही. त्यातच त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला पेच फुटले आहेत. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी जनआक्रोश मोर्चातून सरकारवर जोरदार प्रहार केला. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी राजकीय भाकर फिरवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू हे महायुतीसोबत की महाविकास आघाडीसोबत असतील यावर त्यांनी भाष्य केलंय. आज सकाळीच बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी या अगोदरच पवारांची भेट घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या समस्या हे राजकीय मुद्दे झाले पाहिजेत, ते निवडणुकीचे मुद्दे झाले पाहिजे. हे मुद्दे आपल्याला चव्हाट्यावर आणायचे असल्यास त्यांनी स्पष्ट केलंय. यानंतर एका पत्रकाराने याच मुद्द्यावर तुम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेणार का असा प्रश्न केला. यावर बच्चू कडूंनी काय उत्तर दिलंय ते पाहूयात. उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटाल का? म्हणजे हेच मुद्दे घेऊन की काय हरकत आहे? माझं म्हणणं आहे त्या पीडित लोकांचं प्रतिनिधित्व म्हणून माझं म्हणणं असं का कष्टकऱ्यांसाठी योजना असली पाहिजे का नाही. श्रमावर आधारित योजना या देशामध्ये नाही आहे. अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी विशेष योजना असल्या पाहिजे. यासाठी सगळ्यांना भेटू ना. म्हणजे तसेच महायुतीत राहायचं की नाही यावर निर्णय घेणार आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिल्यास त्यावर विचार करणार. 1 तारखेला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असं शरद पवार यांच्या भेटीपूर्वी बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना महाविकास आघाडीसोबत जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भविष्यात काही पण होऊ शकतं असं मोठं विधान देखील बच्चू कडू यांनी केलंय. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.